मुंबईतला वॉर्ड क्रमांक 177 जो आहे त्यामध्ये खुली जागा किंवा मैदानं मुळीच नाहीयेत। हा वॉर्ड आहे धारावीमधला। धारावी परिसरामध्ये फक्त 3च मोकळ्या जागा शिल्लक आहेत, मात्र त्या सुद्धा लोकांसाठी बसण्यासाठी किंवा फिरण्यासाठी योग्य नाहीयेत। मुंबईमध्ये खुली मैदानं शिल्लकच राहिली नाहीत। मुंबईकरांची ही नेहमीची ओरड। या आरोपामध्ये किती तथ्य आहे हे वेगवेगळ्या वॉर्डमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न एका सर्वेक्षणामधून करण्यात आलाय। प्रजा फाउंडेशनने केलेल्या या सर्वेक्षणात वॉर्ड क्रमांक 177 हा सर्वात वाईट स्थितीतला वॉर्ड असल्याचं आढळलंय। हा वॉर्ड शिवसेनेच्या सुनंदा सूर्यवंशी यांचा आहे। धारावीतल्या या वॉर्डमध्ये फक्त 3च मोकळ्या जागा आहेत, पण त्याही लोकांसाठी बसण्यायोग्य किंवा फिरण्यायोग्य नाहीयेत। जेव्हा ओपन स्पेसचं विचारलं आम्ही तेव्हा इथल्या रहिवाशांनी विचारलं गेलं होतं की तुम्हाला जागा ॲडिक्वेट जागा आहेत का, ओपन स्पेस आहेत का, असतील तर त्याची क्वालिटी कशी तुम्हाला आणि तुम्ही सॅटिस्फाईड आहात का। धारावीच्या संदर्भात जेव्हा विचारलं गेलं लोकांनी त्याला खूपच वाईट रँकिंग दिलेलं की आमच्याकडे स्पेसेस कमीच आहेत आणि ज्या आहेत त्याही वेल मेंटेन नाहीये। तिकडे भरपूर डेब्रिज पडलेले आहेत, कचरा पडलेला आहे, जर बनवलेल्या असतील जरी जागा, अप्रोच रोड चांगले नाहीये त्यांचे, त्याचं मेंटेनन्स अजिबातच होत नाहीये। कैकय्या देवी मंदिर परिसर हा धारावीतला एक महत्वाचा भाग आहे। या भागामध्ये लोकसंख्याही जास्त आहे। अशा भागामध्ये खुली जागा नसल्यानं लोकांनी असलेल्या जागेवर सुद्धा झोपड्या बांधल्या। परिणामी झोपड्या काढण्यातच जास्त त्रास झाला। गेली 7 वर्ष या भागामध्ये धारावी प्रोजेक्टची चर्चा असल्यानं आता या भागावर आणखी पैसे खर्च करण्यात अर्थ नसल्याचंही नगरसेविकेचं म्हणणं आहे। मोकळ्या जागा मिळवण्याच्या दृष्टीनं सर्वात सुदैवी ठरलेत वॉर्ड क्रमांक 142 चे नागरिक। माहुल गावातील काँग्रेसच्या राजेंद्र माहुलकरांच्या वॉर्डमधले नागरिक मोकळ्या जागा मिळाल्यानं समाधानी आहेत। प्रणाली कापसे, स्टार माझा, मुंबई।